नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. गुजरातमधील जामनगर शहरात मोठ्या प्रमाणात संशयास्पद तूप जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. जामनगर शहरातील रतनबाई मशीद सर्कलजवळील एका तुपाच्या दुकानातून एसओजी पोलिसांनी 120 किलो संशयास्पद तूप जप्त केले. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या अन्न शाखेला तात्काळ कळवण्यात आले असून पोलीस आणि अन्न शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. एसओजी पथकाला मनोज नंदलाल सेठ नावाच्या एका फर्मकडून तुपाचा जुना साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून 84,000 रुपये किमतीचे 120 किलो संशयास्पद तूप जप्त केले. अन्न शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या तुपाचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जामनगरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयास्पद तूप आढळल्याने नागरिकांमध्ये याबद्दल चर्चा सुरू आहे. आज रोज जामनगर एसओजी पोलीस द्वारा रतनबाई मस्जिद सर्कल આગળ એક मनोज नंदलाल सेठ નામની પેઢીમાં ઘીનો જથ્થો પકડવામાં આવેલ અને અત્રેની ઓફિસમાં આ અંગેનો પત્ર મળતા એફએસઓની ટીમ દ્વારા સ્થળ ઉપર રૂબરૂ મુલાકાત લઈ અને એ ઘીના નમૂના લેવાની કાર્યવાહી કરવામાં આવેલ છે અને આ નમૂના અત્યારે લેબોરેટરીમાં મોકલવાની કાર્યવાહી પણ ચાલુ છે, જેના નમૂનાના રિઝલ્ટ આવેથી એફએસએસએઆઈ હેઠળ આગળની કાર્યવાહી કરવામાં આવશે.